झाले ना 4. नमस्कार मंडळी. आज आपल्या अनुपम भक्ती मंडळाच्या अनुपम वारीचा 10वा दिवस, 10वी दिंडी आपली. आज नारद भक्ती सूत्र त्याचाही 10वा भाग आपण ऐकणार आहोत. असा अनुपम योग आज आलेला आहे. दिंडी ही 10वी आहे आणि नारद भक्ती सूत्राचाही 10वा भाग. आणि आपण महायोग पीठे हा पांडुरंग अष्टकातला जो पहिला श्लोक आहे त्याने आपण सुरुवात करूया. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रै समागत्य तिष्ठं तानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. डॉक्टर विकास गोखले यांना मी विनंती करते की त्यांनी सुरू करा. हरि ओम. मागच्या प्रवचनामध्ये आपण गौणी भक्तीचा खूप विस्ताराने विचार केला आणि गौणी भक्ती हीच फक्त भक्ती करता येते, पराभक्ती जी असते ती होते आणि म्हणून जी काही साधना करायची ती साधना गौणी भक्तीचीच असते असं आपण बघितलं. आणि मग त्या गौणी भक्तीच्या 3 भाग बघितले, सत्व रज तमो किंवा जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी अशा पद्धतीने किंवा आर्त ज्याला आपण म्हणतो, असे 3 प्रकार गौणी भक्तीचे आपण बघितले. आणि जो अर्थार्थी आहे तो तामसिक भक्त म्हणून आहे, तो राजसिक होऊ शकतो, राजसिकवरून तो सात्विक होऊ शकतो आणि सात्विकवरून तो पराभक्तीत म्हणजे गुणातीत होऊ शकतो. हाही आपण प्रकार बघितला. आता प्रश्न असा येतो की गौणी भक्ती करताना कैक वेळेला भक्ताला या भौतिक अडचणींना तोंड द्यायला लागत असतं. त्याचा आंतरिक दुःख, भौतिक गोष्टी याच्यामुळे त्याला जो काही आनंद मिळत असतो तो आनंद हिरावून जातोय की काय असं त्याला वाटतं. मग त्याचा संपत्ती कधी गेलेली असते, कधी मान अपमान सहन करावे लागत असतात, कधी त्याचं जे लौकिक असतं समाजातलं ते लौकिक घालवून बसलेला असतो तो, आणि हे सगळंच असतं. आणि त्या याच्यामुळे 1 मिनिट फक्त, खूप खूप महत्वाचा फोन आहे म्हणून मी घेतो. हॅलो. हा, धन्यवाद पुरुष. ठीक 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 ठीक. थँक्यू पुरुष, थँक्यू, थँक्स. सॉरी. आणि मग अशा या सगळ्या भौतिक गोष्टींच्या या सगळ्या याच्यातून शेवट असं होतं की त्या माणसाची जी साधना आहे ती खंडित होते की काय. आणि मग अशा पद्धतीने दुःखाने गळफटलेला, कारण तो काय पराभक्तीला पोचलेला नसतो, तो शिडी चढत असतो. आणि अशा वेळेला जर का त्याला ही दुःख आली काही, किंवा त्याची संपत्ती नाश पावली, त्याचं नाव आणि प्रतिष्ठा छिन्न विच्छिन्न होत असेल, तर अशा वेळेला त्याला खूप कठीण जातं. तर मग अशा वेळेला करायचं काय. तर नारद आता पुढच्या 2-3 सूत्रातून त्याला काही उपदेश देत आहेत. आणि ते उपदेश असे आहेत की पुढच्या सूत्रात त्यांनी सांगितलंय की लोकहानौ चिंता न कार्या निवेदित आत्मलोक वेदशीलत्वात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की लोकहानीची चिंता कधीही करू नये आणि आपला जो सीमित जीवभाव आहे आणि सर्व लौकिक आणि वैदिक कर्म जी आहेत ही कर्म त्याला समर्पण करावी. थोडक्यात नारदांनी जी भक्तीची आपल्याला व्याख्या सांगितली आहे ती व्याख्या थोड्या बहुत प्रमाणात त्यांनी इथे सांगितली आहे की तुम्ही लोकहानीची चिंता करू नका. लोकहानीची का चिंता करायची नाही, कारण की लोकहानीची जर चिंता करत बसलात तर तुमची जी काही एनर्जी आहे, ती काही शक्ती आहे, ती त्या दुःखात जाईल आणि तुम्हाला भक्ती करण्यासाठी शक्ती उरणार नाही. आणि म्हणून तुम्ही तुमची सगळी जी कर्म आहेत ती कर्म त्याला अर्पण केलेलीच आहेत. नाहीतरी तुम्ही तर मग त्याला जर अर्पण केली तर ती दुःख पण त्यालाच अर्पण करा. आणि म्हणून लोकहानीची चिंता तुम्ही करू नका या पद्धतीने ते सांगतायत. मग कशा पद्धती हे सांगितलं ठीक आहे, परंतु हे माणसाला कळेल कसं किंवा त्याच्या जीवनामध्ये उतरेल कसं हे. तर आपल्याला संतांनी पण बऱ्याच सांगितलेलं आहे की त्याची काळजी करू नका, तो काळजी घेईल. तुम्ही त्याची भक्ती करताय ना, एवढा
दृढ विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे आपली त्याच्यावरती. तर ती जर श्रद्धा असेल तर मात्र तुम्हाला हे तरुण जाऊ शकता तुम्ही. हेही लक्षात घ्या तुम्ही की हे तरुण जर जायचं असेल तर त्याच्यावरती पूर्ण श्रद्धा पाहिजे आपली, आणि ती श्रद्धा असेल तर नक्की तुम्ही तरुण जाऊ शकता, हेच त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला तुकाराम महाराजांचा एक अतिशय मोठा अभंग आपल्याला माहिती आहे, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. इथे नारद आपल्याला थोडासा ज्ञानी होण्यासाठी सांगतायत की अरे बाबा, ह्या सगळ्या ह्याच्यात तुला जी जी काही दुःख आलेली आहेत, ही सगळी दुःख जी आहेत ना, ही सगळी तुला तुझ्याच कर्माने आलेली आहे. त्यामुळे तू तसं काळजी करू नकोस. तुझ्या भक्तीमुळे तुला ही आलेली नाहीये, तर तुझं पूर्वकर्म जे आहे त्या पूर्वकर्मामुळे आलेली आहे. आणि ती लोकहानी जी आहे, ती लोकहानी तुला जी वाटते ती तू या त्रिगुणात्मक प्रकृतीत असल्यामुळे तुला वाटते. नाहीतर खरं सांगायचं तर हे सगळं जे काही तुला आलेलं आहे, हे दुःख तू घेतलाय अंगावर म्हणून तुला वाटतंय. पण हेच जर का दुःख सगळी तू त्याला अर्पण केलीस, तुझे तसे आचार विचार सगळे तू त्यालाच अर्पण करतोयस, तर लोकहानीची तू चिंता करू नको. तुझी संपत्ती गेली असेल, तुझा मान अपमान झाला असेल, तुझी प्रतिष्ठा पणाला लागलेली असेल, ही सगळीच्या सगळी त्या भगवंताला अर्पण कर. आणि फक्त त्याच्यात काय बघतं, ठेविले अनंत आहे, त्यांनी जसं ठेवलंय त्या पद्धतीनेच मला राहायचं आहे. कारण की त्यांनी ठेवलंय, कारण त्याला माहिती आहे की चांगलं कशात आहे माझं ते. आणि म्हणून इथे एकनाथांचा एक अतिशय सुंदर असा अभंग आहे, आवडीने भावे हरिनाम गेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. त्याला सगळं माहिती आहे, पण त्यांनी ठेवलंय तुला या परिस्थितीत. या परिस्थितीत अशासाठी ठेवलाय की पुढच्या 2 ओळी तर फार सुंदर आहेत त्यांनी. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. तू ज्या भगवंताशी भक्ती करतोयस ना, त्या भगवंताला सगळंच माहिती आहे. हा कर्मसिद्धांत त्यांनी तयार केलेला आहे. तर त्यांनी तयार केलेल्या या कर्मसिद्धांताचं कौतुक बघ तू. तुझ्या संचितातलं त्यांनी या जन्मात आणलेलं आहे आणि हे तुला भोगायला लावताय. आणि म्हणून शेवटच्या याच्यामध्ये ओळीमध्ये एकनाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. म्हणजे तुझी कशी भावना पाहिजे की तू किती प्रेम करायला पाहिजेस की अरे, ही सगळी दुःख मला देतायत ना, माझे भोग आहेत, ते प्रारब्ध माझा नाश होतोय आणि ते भगवंताच्या कृपेने नाश होतोय. नारदांनी कुठच्या लेवलला जाऊन आपल्याला भक्ती करायला सांगितली आहे बघा. हा जर का तुम्हाला कर्मसिद्धांत माहिती असेल तर माझ्या मताने तुम्हाला कुठच्याच गोष्टीची चिंता वाटणार नाही. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आपल्याला इथे सांगून ठेवलेला आहे त्यांनी, की ही जी भक्ती करायची, ही भक्ती अशी करायची की माझं काहीच नाहीये. कारण मी त्याला जर का त्याचं कर्तृत्व भोक्तृत्व जर का मी घेतलं ना, तर मात्र मग मी दुःखी होऊ शकतो. पण मी कर्तृत्वही घेत नाही आणि भोक्तृत्वही घेत नाहीये. तर मी दोन्ही त्यालाच अर्पण करतोय. कारण माझे सगळे नारदा तू तदर्पिता अखिल आचारिता, तद्विस्मरणे परम व्याकुलता येते. आणि तू जर का दुःख करत बसलास तर त्याचं विस्मरण होईल तुला. हाही दुसरा प्रकार ह्याच्यात आहे. आणि म्हणून नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांनी या सूत्रात असं सांगितलंय की तू त्याची चिंता करू नकोस. तुझी सगळी कर्म, तुझं कर्तृत्व, तुझं भोक्तृत्व सगळं त्याला अर्पण कर. आणि एक मनात लक्षात ठेव की जी काही परिस्थिती तुझ्या समोर आहे, ही परिस्थिती तुझ्याच कर्माने आलेली आहे आणि ती आता ह्या ईश्वराच्या कृपेमुळे ते प्रारब्ध जात आहे. म्हणजे तुझ्या चित्तावरचा जो मळ आहे तो मळ हळूहळू कमी होतोय आणि ह्याचं कौतुक तू बघ, त्या भगवंताकडे बघ. आणि म्हणून या पद्धतीने जर का आपण बघितलं आपल्या दुःखांकडे, तर आपल्या भक्तीमध्ये कुठेही खंड पडणार नाही. कारण खंड पडणारच आहे, कारण आपण भौतिक जगतात राहतो आणि भौतिक जगतातच आपण गौणी भक्ती करतोय आणि आपण अजून पोचलेले नाही आहोत. त्यामुळे आपल्याला या सगळ्याच गोष्टींना तोंड द्यायला लागेल. परंतु त्याच्यातून सुद्धा आपण सुखकररित्या कसं बाहेर पडायचं हे नारद आपल्याला सांगतायत. की बेसिकली असं आहे की मी जर का त्या दुःखाचं कर्तृत्व घेतलं, त्या ह्याचं जर का परिस्थितीचं, तर मला त्या दुःखाचं भोक्तृत्वही घ्यायला लागेल. आणि म्हणून ते दोन्हीही तिथेच अर्पण कर. याच्या दृष्टीने त्यांनी असं सांगितलेलं आहे की शक्ती वाया घालवू नकोस. कारण एकदा का तू त्याच्यात गुरफटलास की मग आपल्या युक्त्या कृत्या चालवतात. मग या दुःखातून कसं बाहेर पडायचं, काय बाहेर पडायचं, मग मी कसं करू शकतो, म्हणजे मी माझं मध्ये परत माणूस अडकतो. पण त्यापेक्षा तू भक्ती अशी कर, त्याला संपूर्ण अर्पण करून टाक आणि मोकळा हो. कोणाची लोकहानी झाली नाही. तुकाराम महाराजांची झाली नाही का? तुकाराम महाराजांची झाली, पण त्यांनी असं काही वाटलंच नाही. गाढवावरून धिंडही काढलेली आहे त्यांची,
पण तरी सुद्धा त्यांच्या भगवत भक्तीत काही फरक नाही पडला. त्यांनी तेच सांगितलंय की ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, कारण की हा माझा प्रारब्धाचा भोग जातोय. एकनाथ महाराजांनी तेच सांगितलेलं आहे. कळलं की नाही, की जे का जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. या कर्मसिद्धांत त्यांनी कसा निर्माण केलाय, किती सुंदर रीतीने निर्माण केलाय, की ज्याच्यामध्ये कोणीच ढवळाढवळ करू शकत नाहीये, असं ते कौतुक आहे. ते संचिताचं कौतुक तू बघ, ही एकच सांगतोय. आणि या मनोवृत्तीमुळे होतं कसं, की त्या भक्तामध्ये वैराग्य भावना निर्माण होते, त्या भक्तामध्ये ईश्वरार्पण बुद्धीचा त्याचा आनंद त्याला मिळतो आणि आत्मसमर्पणाची भावना देखील त्याच्या मनामध्ये निर्माण होत असते. ह्या सगळे प्रकार जे आहेत, हे सगळे प्रकार, एक मिनिट, आज मला काय झालं कळत नाही. त्यामुळे हा जो काही प्रकार आहे, हा सगळा प्रकार त्यांनी या पद्धतीने सांगितलाय. आणि मग दुसरं काय त्यांनी सांगितलंय, की बाबा हे झालं, दुःख झालं, तर देखील तुझ्या याच्यात खंड नाही पडता कामा. म्हणून पुढच्या सूत्रात नारद काय सांगतायत, हे मुनी नारद, की न तत्सिद्धौ लोक व्यवहारो हेयाः किंतु फलत्यागाः तत्साधनम च कर्व्यताम. म्हणजे याचा अर्थ आहे की जोपर्यंत पराभक्ती सिद्ध झाली नाही तोपर्यंत लोक व्यवहार सोडता कामा नाहीये. म्हणजे लोक असे म्हणतात ना, की सर्वसंग परित्याग करून मी निघून जातो. नारद म्हणतात की अजिबात नाही. जिथपर्यंत तुला पराभक्तीची साधना होत नाही तिथपर्यंत लोकव्यवहार सोडायचा नाहीये. परंतु ते करताना त्याच्यात कर्तृत्व भाव निर्माण नाही होत कामा. आणि ते जे फळ आहे ते फळ मात्र ईश्वरार्पण केलं पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. कारण साधकाला स्वतःच्या आत्मिक उन्नतीसाठी तुम्हाला या जगतात जर राहायचं असेल तर काहीतरी केलंच पाहिजे. कारण काहीतरी केल्याशिवाय काही होणार नाही. किंवा तुम्ही संसार केलेला असेल, संसार केला असेल तर तुमची ही कर्तव्य आहेत, त्याप्रमाणे तुम्ही केलीच पाहिजेत. तुमच्या वर्णाश्रमाप्रमाणे तुम्हाला जी सामाजिक कर्तव्य आलेली आहेत तीही केली पाहिजेत, कारण तीही सोडून चालणार नाहीये. आता आम्हाला भगवंतानी कुठे ठेवलाय, हे कशासाठी ठेवलंय, हा खूप महत्वाचा मुद्दा इथे. एक माणूस ब्राह्मणाच्या घरी जन्माला येतोय, एक माणूस क्षत्रियाच्या घरी जन्माला येतोय, एक माणूस वैश्याच्या घरी जन्माला येतोय, एक माणूस शूद्राच्या घरी जन्माला येतोय. हे सगळं का केलंय? मी मागे पण तुम्हाला सांगितलेलं होतं, हा पूर्ण चातुर्वर्ण जो आहे, हा चातुर्वर्ण जो आहे हा त्याच्यासाठी निर्माण झालाय की समाजाच्या बांधणीसाठी ही 4 कामं आहेत. आणि मग मला माझ्या ज्या काही पूर्व संस्कार आहेत ते संस्कार जाण्यासाठी, म्हणून त्या भगवंताला माहिती आहे की मला कुठचा जन्म द्यायचा. आणि म्हणून त्यांनी मला या जन्मात अशा अशा कुटुंबात घातलेलं आहे, अशा अशा वर्णात घातलेलं आहे. आणि म्हणून त्याला वर्ण म्हटलंय, जाती नाही म्हटलेलं. हा वर्ण आहे. वर्ण म्हणजे कामाची 4 आहेत भाग. एक विद्यार्जन आणि विद्यादान, एक संरक्षण, एक व्यापार आणि एक बाकीची कामं. हे 4 कामं आहेत, समाज धारणेसाठी खूप महत्वाची आहेत. आणि प्रत्येक काम महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि त्या याच्याप्रमाणे तुमची संचित कमी करण्यासाठी तुम्हाला त्या भगवंतानी जन्म दिलेला आहे की जेणेकरून तुमची संचित लवकरात लवकर निघून जातील. आणि म्हणून तुम्हाला त्या वर्णात त्यांनी घातलेलं आहे. तुमची जी काही भावना असेल ती भावना तुमच्या आतमध्ये जे संस्कार आहेत त्या संस्काराप्रमाणे तुमचे होणार आहेत. आणि म्हणून तो वर्णाश्रमाप्रमाणे तुम्हाला आलेलं जे कर्तव्य कर्म आहे ते मात्र करतच राहायचं आहे, ते सोडायचं नाहीये. हे त्याच्या मागचं त्यांनी उद्देश सांगितलेला आहे की कर्तव्य कर्म कधीही सोडायची नाहीये तुम्हाला. कर्तव्य कर्म न सोडता परंतु त्या कर्तव्य कर्माचं जे फळ आहे ते फळ मात्र भगवंताला अर्पण करायचं आहे. आमच्या इथे 18 प्रगड जाती जमातीची लोक होती, कळलं की नाही. आणि या सगळ्यांनी आपापल्या वर्णाश्रमाला धरूनच भक्ती केलेली आहे. मग चोखा मेळा आहे, बंका आहे, हे महार जातीतले म्हणून होते. त्यावेळेला कितीतरी त्यांना मानसिक सामाजिक हालापेष्टांना समोर जावं लागलं, पण तरी त्यांनी त्यांची भक्ती सोडलेली नाहीये. हा महत्वाचा मुद्दा इथे लक्षात ठेवायचा आहे. पण त्यांनी भक्ती नाही सोडलेली कधीच. कारण का, की त्यांचं ठाम विश्वास होता तो की मला जो काही माझ्या वर्णाश्रमाप्रमाणे काम आहे ते काम तसंच करीन मी. आणि म्हणूनच चोखा मेळा किंवा बंका वगैरे ही जी लोक होती ही वरिष्ठांकडे चाकरी करत होती. आणि नुसती चाकरी नाही, दिवसभर राबल्यानंतर त्यांच्या खालच्या पायरीवर बसून ते रामराम करायचे त्यांना. आणि त्या रामरामामधूनच त्यांनी जोहार हा काव्य प्रकार जो आहे, भक्ती संगीताचा प्रकार, हा त्यांनी शोधून काढलाय. जोहार मायबाप जोहार म्हणजे काय आहे की मी त्या
ह्याला वरिष्ठांना जोहार म्हणून म्हणतो. जोहार म्हणजे रामराम. दिवसभराचं काम केल्यावर त्यांच्याच वाड्याच्या खालच्या पायरीत बसून ही लोक रामराम करायची त्याला, की आता जे काही असेल मग घरातलं ते त्यांना मिळायचं, त्याच्यावर त्यांची गुजरण चालायची. आणि त्याच ह्याच्यावर चोखामेळांनी जोहार हा शब्द हे काढलेला आहे. जोहार मायबाप जोहार, हे कोणाला म्हटलेलं आहे? त्या पांडुरंगाला म्हटलंय त्यांनी, की अरे मी वरिष्ठांना तर जोहार करतोच, परंतु त्या वरिष्ठांचाही तू वरिष्ठ आहेस, माझ्या मालकाचा तू मालक आहेस, म्हणून तुला जोहार. मला तुझ्यापर्यंत येऊ देत नाहीयेत लोक, मला देवळापर्यंत तुझ्या दर्शनाला येऊ देत नाहीत, खालच्या पायरीवर उभा आहे, आणि म्हणून तिथूनच मी तुला जोहार करतोय, तिथूनच रामराम करतोय तुला मी. एक वेगळा प्रकार, सामाजिक अस्पृश्यता जी होती त्याला घालवण्याचा प्रकार त्या भक्तीच्याच यांनी त्यांनी केलेला आहे, भक्तीच्याच माध्यमातून केलेला आहे. भगवंताला त्यांनी सोडलेलं नाहीये. भगवंताच्या आराधनेमध्ये, भक्तीमध्ये त्यांना कुठेही खंड पडलेला नाहीये. किंबहुना न खंड पाडता समाजाच्या ज्या अनिष्ट अशा चालीरीती होत्या त्याच्यावर मात्र त्यांनी आसूड ओढलेला आहे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की जिथपर्यंत तुम्हाला पराभक्ती मिळत नाही न संदिग्ध, आणि जेव्हा पराभक्ती मिळेल तेव्हा सुद्धा सोडायचं नाहीये. त्याचं कारण असं आहे की त्यानंतर तुम्ही समाजाला एक आदर्श म्हणून राहता. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, चोखामेळा, जनाबाई हे सगळे आदर्श होते. त्यांना पूर्ण ईश्वर प्राप्ती झालेली होती, पण तरी देखील त्यांनी त्यांची कामं सोडलेली नाहीयेत. आणि तो एक आदर्श घालून दिलाय की या वाटेवर चालताना भगवंताचं 24 तास अनुसंधान पाहिजे, पण त्याचबरोबर आपल्या वाट्याला वर्णाश्रमाप्रमाणे आलेली जी कर्तव्य कर्म आहेत ती आपण केलीच पाहिजेत. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि म्हणून ती जर का चालू ठेवली तर दोन गोष्टी होतात. एक तर त्यातला आपलं जे संचित असतं त्या संचित कमी होत जातं, हा एक प्रकार. आणि आपलं अनुसंधान त्याच्याशी ठेवायचं असल्यामुळे आपण ही कामं करता करता आपण भक्त जो आहे तो भगवंताच्या जवळ जात असतो. आणि पराभक्ती जेव्हा मिळते त्याला, जशी ही सगळी मंडळी आहेत आपल्या इथे, तुकाराम महाराज आहेत, निळोबार आहेत, निवृत्तीनाथ आहेत, ज्ञानदेव आहेत, सावता माळी आहेत, सेना नावी आहेत, कळलं की नाही? ही सगळी लोक पोचलेली होती, पण त्यांनी आपल्या वर्णाश्रमाचा किंबहुना त्या कामातच त्यांना भगवंत दिसायला लागला होता, एवढी त्यांची ती पराभक्ती होती. हा एक मुद्दा आपण जर लक्षात ठेवला तर आपल्याला कळेल की भगवंताची भक्ती करण्यासाठी आम्हाला कुठल्याही आमच्या वर्णाश्रमाला आलेल्या गोष्टी सोडण्याची गरज नाहीये. किंबहुना ते करता करताच आम्ही भगवंताची भक्ती चांगली करू शकतो, कारण त्यांनी मला या वर्णात टाकलेलं आहे. याचा अर्थ त्याला माहिती आहे की माझ्या संचितात काय आहे आणि ते जे जायला पाहिजे आणि संचित कमी व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्याचे उपकार मानून त्यांनी दिलेलं कार्य बंड न करता हसत मुखाने ते कार्य करत आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घेता येते, हे आमच्या इथल्या संतांनी सांगितलेलं आहे. महाराष्ट्रातल्या तर खरोखर 18 पगड जाती जमातीचे संत आहेत आमच्याकडे. त्या सगळ्यांनी आम्हाला हेच सांगितलेलं आहे की तुमच्या वर्णाश्रमाप्रमाणे तुम्ही कार्य करा, कारण तुम्ही आलायतच कसे याच्यात. तर तुमचे जे काही संस्कार आहेत त्या संस्कारामुळे आणि त्या संस्काराचा निचरा व्हावा, त्या संचिताचा निचरा व्हावा, म्हणून त्या भगवंतानीच कृपा तुमच्यावर केली आणि तुम्हाला इथे टाकलाय. मग त्याच्या विरुद्ध बंड कशाला करताय? बंड न करता तुम्हाला ती कार्य करायची आहेत. आणि म्हणून नारद आपल्याला सांगतायत न तत्सिद्ध लोकव्यवहार व हे हा. लोकव्यवहार सोडता नाही कामा, जिथपर्यंत त्याची सिद्धी मिळत नाही तुम्हाला, जिथपर्यंत पराभक्ती मिळत नाही. परंतु लोकव्यवहार तो सोडायचा नाहीये, परंतु त्याच्यामध्ये आसक्ती पण धरता कामा नाहीये. तर कसं म्हणताय, किंतु फलत्याग हा तत्साधनमच कार्यम एव. फलत्याग करायचा आहे आणि ते साधन म्हणून वापरायचं आहे. तत्साधनमच कार्यम एव, त्या भक्तीचं साधन करत राहायचंय. लोकव्यवहार सोडता कामा नाहीये, परंतु कर्माच्या फलाचा त्याग त्या भक्तीचं साधन करत राहिलं पाहिजे. आणि हेच माझं साधन आहे भक्तीचं. हे जर तुम्ही समजलात तर तुमची जी काही दुःख आहेत, भौतिक दुःख, त्या दुःखातून तुम्ही त्या दुःखामुळे तुम्ही भक्तीच्या बाजूला जात नाही. त्याच्यासाठी हा दुसरा त्यांनी हे दिलाय
तिसरं त्यांनी काय सांगितलेलं आहे, अजून काय करा तर स्त्री धन नास्तिक वैरी चरित्रम न श्रवणीयम. स्त्री स्त्री याचा अर्थ काय आहे की कामवासना. स्त्री याचा अर्थ स्त्री प्रत्यक्ष असं नाहीये, तर स्त्री म्हणजे कामवासना. स्त्री धन नास्तिक जे नास्तिक आहेत ते आणि वैरी यांच्या चरित्राचं कुठेही तुम्ही श्रवण करू नका. कसं असतं माहितीये का की या सगळ्या भौतिक गोष्टी आहेत आणि या भौतिक गोष्टी जर का आम्ही त्याच्यात अडकलो तर आम्ही तिकडे खेचले जातो आणि भगवंतापासून दूर जातो. आणि भौतिक गोष्टी आमच्या समोर आहेतच, त्या सुटणार नाहीयेत आमच्या इथे. कळलं की नाही. आता प्रश्न असा असतो की या सगळ्या ज्या आहेत म्हणजे स्त्री धन नास्तिकता आणि वैरीच्या चरित्र म्हणजे जो ढोंगी आहे, कळलं की नाही, नास्तिक आहे आणि जो देवाला शिव्या घालतोय, अशा कुठच्याही माणसाचं ऐकण्याची काही गरज नाहीये. या सगळ्या ज्या भौतिक गोष्टी आहेत आम्हाला भगवंतापासून दूर नेत आहेत. आणि म्हणून त्यांनी असं सांगितलेलं आहे नारदांनी की या गोष्टीपासून दूर राहा तुम्ही. न श्रवणीय, त्याचा तुम्ही उपभोग पण घेऊ नका. कारण तुम्हाला भौतिक इथे जगात राहायचं आहे, या भौतिक गोष्टी काही जाणार नाहीये. या भौतिक गोष्टी आहेतच. या भौतिक गोष्टी तुम्हाला आकृष्टही करतील, परंतु इथे तुम्हाला सावध राहिलं पाहिजे आणि हे समजायला पाहिजे आपल्याला की या सगळ्या गोष्टी आहेत या अशाश्वत आहेत. यातलं शाश्वत काहीच नाहीये आणि तो जो भगवंत आहे माझा, तो भगवंत शाश्वत आहे. हा जर का एक मुद्दा आमच्या लक्षात आला तर आपण ह्याच्यापासून दूर जाऊ शकतो. आणि आमच्या इथे होत आहे काय की बेसिकली आम्हाला 5 ज्ञानेंद्रिय आहेत. त्या 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आमच्या भोवती पूर्णपणे पिंगा घालतायत. त्यामुळे प्रश्न असा येतो की हे सगळं असल्यामुळे आम्ही स्वाभाविकपणे तिकडे जातो, ओढले जातो तिकडे. हाच आमचा विषय असतो. यांचा जो विषय आहे, या ज्ञानेंद्रियांचा विषय काय आहे तर बाहेरचे भौतिक विषय आहेत, ते शब्द स्पर्श रूप रस गंध. परंतु तुमचा विषय जर का नारायण झाला तर इकडे लक्ष नाही देणार आणि इकडे जर लक्ष दिलं तुम्ही तर नारायण दूर जातोय. आणि म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता, हे सांगितलेलं आहे आपल्याला तुकाराम महाराजांनी. आणि म्हणून तुम्हाला कशात आहे शाश्वत सुख, कशात आहे हा पहिला महत्वाचा. माझं पहिलं प्रवचन जे होतं त्याच्यात मी सांगितलं की आपली सगळी धडपड शाश्वत सुखाकडे चाललेली आहे. मी ह्यातलं कुठच्याच या भौतिक गोष्टी ज्या आहेत या शाश्वत नाहीयेत आणि त्यामुळे ह्याच्यापासून दूर राहा. तुम्हाला तरी तुमचा तरी कुठे भरोसा आहे हो. कळलं की नाही. कोण तू कोठील तू रे, कसा जगी आलास तू, किती दिसाचा निवास येते, देसी का विश्वास तू. आपल्याला आहे का खरंच विश्वास? नाही. किती पोशिला देह खावनी, तूप रोटी साखरे, तोही येथे राहावयाचा 3 चिमट्या राखरे. सुतधन दारा घोडा गाडी इमला माडी जपसी तू, घर घर अविरेत करसी वेड्या, देव घरा कधी जाशील तू. अरे आपल्या घरातल्या त्या देवघराकडे केव्हा जाणार तू? हे सगळा हा जो देह आहे तुलाच भरोसा नाहीये त्याचा अजून, केव्हा जाईल तो. आणि त्यामुळे ह्या गोष्टींपासून दूर राहा असं ते सांगतायत. आता गंमत अशी होते की स्त्री आणि चरित्र, आता ईश्वरावर जर का श्रद्धा नसेल तुमची तर तुम्ही या गोष्टींकडे आपोआप वळू शकता, किंबहुना वळता तुम्ही. त्यात अजून आमच्या इथे असे नास्तिक आणि पाखंडी लोक असतात की ते त्यांच्या बुद्धी चातुर्य आणि वाक चातुर्याच्या जोरावर ते तुम्हाला अजून कन्फ्यूज करतात की अरे काय तू बघितलंयस का देव, काहीतरी काय सांगतो, इथे समोर सुख दिसत आहेत ती सोडून केव्हा तरी मला सुख मिळेल भविष्यात किंवा पुढच्या जन्मी, त्याच्यासाठी आता ही सुख का उपभोगतायत. चार्वाकांचा सिद्धांत. आणि मग जो भक्त असा काठावर असतो ना तो तिकडे पडतो. अरे खरंच की हा म्हणतोय ते बरोबर आहे की मला अजून सुख कुठे मिळालंय ते, पण इथे तर सुख दिसतंय मला, मी आत्ता झडप घातली तर मला सुख मिळणार आहे. आणि मग अशा पद्धतीने तो तिकडे जातो. आणि मग काय होतो की जो खरा आध्यात्मिक आहे, जो खरा अध्यात्माचा आनंद आहे त्याला आम्ही मुक्तो आणि या भौतिक गोष्टींच्या आनंदात आम्ही गुरफटले जातो. यांनीच खूप सांगितलंय सुंदर ज्ञानेश्वरांनी, विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय ते गोडू जीवासी झाले. हे असली लोक भेटली की काय होतं की आपला बुद्धिभ्रंश होतो. आणि बुद्धिभ्रंश झाल्यानंतर आम्हाला ते अध्यात्माचा जो
गोड अध्यात्म परमात्मा आहे तो आम्हाला कडू लागायला लागतो. आणि विषय कडू विषय ते गोड लागायला लागतात. कारण हे जे विद्वान असतात ना, सो कॉल्ड विद्वान, या विद्वानांनी काहीतरी भरवलेलं असतं. बरं, आम्ही अजून पराकोटीला गेलेलो नाहीयेत. आणि म्हणून इथे तुम्हाला नारद सावध करतायत तुम्हाला, की बाबा रे लक्षात ठेव, या माणसांच्या नादी लागू नकोस, यांचं ऐकू पण नकोस तू काही. कुठल्याही प्रकारे या लोकांचं कुठेही ऐकू नको, कारण ते नेहमीच सांगतील तुला, तू बघितलायस का देव, तू बघितलायस का हे, मग काय तुझ्या गुरुनी बघितलाय का देव? मग तो जर नसेल बघितला, आता तो देव बघण्यात जो काही आनंद आहे तो तरी तुला कुठे माहिती आहे? मग आता समोर आनंद दिसतोय, तो आनंद तू का नाही घेत आहेस? आणि अशा पद्धतीने आपल्याला भुलवण्याचं काम मात्र ही लोक नक्की करतात, हे लक्षात घ्या तुम्ही. इथे आपल्याला सावध राहायचंय आणि नारदांनी हेच आपल्याला सांगितलेलं आहे की सावध राहायचंय. ते कसं राहायचंय सावध ते? कारण की आपल्याला नेहमी एक लक्षात घ्या की आपण थोडे जरी डळमळीत झालो ना तरी आपण तिकडे पडणार आहोत, कारण तिकडचं आकर्षण खूप आहे. भौतिक गोष्टींचं आकर्षण हे प्रचंड आहे आपल्याला, आणि त्यामुळे आम्ही सतत सावध राहिलं पाहिजे. सतत आमच्यामध्ये वैराग्यभाव निर्माण व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच मुख्य म्हणजे श्रद्धा पाहिजे आमची, अढळ श्रद्धा पाहिजे की नाही, मला त्या भगवंताकडेच शाश्वत सुख मिळणार आहे. हे लोकांनी काही सांगू दे, विश्वासाला तडा नाही जाता कामा. आणि म्हणून भक्ती म्हटल्यानंतर मी मागे सांगितलं जसं की आत्यंतिक प्रेम, अढळ श्रद्धा आणि संपूर्ण शरणागती, या तीन गोष्टींनी पराभक्तीची प्राप्ती होत असते. आता आम्ही डोंगर चढतोय, गवणी भक्तीत आहोत आम्ही, त्यामुळे हे सगळे अडथळे येणार आहेत. परंतु हे अडथळे आले तरी देखील नारदांनी सांगितलंय की तुम्ही यांच्या नादी लागू नका. तुमची प्रतिष्ठा पणाला लागेल, तुमचं धन पणाला लागेल, पण तरी देखील तुम्ही त्याच्यात राहू नका. लोक इथं निंदा करू नका. तुम्ही तुमच्या त्याच्याप्रमाणे वागा, वर्णाश्रमाप्रमाणे वागा. ह्या तीन सूत्रांमधून आपल्याला नारदांनी खूप काहीतरी सांगितलेलं आहे. नारदांनी हे संभाव्य धोके सांगितलेले आहेत आपल्याला, आणि त्या संभाव्य धोक्यातून बाहेर कसं यायचं हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. की हे सगळे धोके आहेत की तुम्हाला भौतिक जगतातून दुःख येतील, तुमचं धन जाईल, तुम्हाला अन्याय सहन करावा लागेल, तुमचा अपमान होईल, तुमच्या प्रतिष्ठापणाला लागेल, छिन्न विच्छिन्न होईल. पण तरी देखील तुमच्या भक्तीत तुम्ही हे करू नका, कारण तुम्ही या भौतिक जगतात राहताय. या भौतिक जगतातले सगळे उणं दुणं सगळं तुम्हाला लागणार आहे. परंतु तुमची अढळ जर श्रद्धा असेल भगवंतावर तर तुम्ही याच्यातूनही पार होऊ शकता. तुम्हाला हे भौतिक विषय तुम्हाला आकर्षित करतील, तुम्हाला बोलावतील, खुणावतील. त्यात भरीतभर ही पाखंडी लोक जी आहे ती पाखंडी लोक तुम्हाला सांगतील की अरे काय उपयोगाचं आहे, त्यापेक्षा इकडे सुख आहे, ताबडतोब सुख आहे, ते का घेत नाहीयेस तू, म्हणूनही आम्हाला सांगतील. हे सगळे प्रकार होणार आहे, नाही होणार असं नाहीये. परंतु ह्याच्यातूनही आम्हाला बाहेर जर यायचं असेल तर सदोदित आम्हाला जागरूक राहिलं पाहिजे. आम्हाला या लोकांच्या मागे लागून नाही चालणार आहे. कळलं की नाही? कसं असतं, ही सगळी जरी आलं ना तर देखील कमल पुष्पाप्रमाणे आपण पाहिजे. कमळ पाण्यात राहून सुद्धा पाण्याचा त्याला अंश लागत नाही, त्याचप्रमाणे भक्तीचा आमच्या शरीराला लेप लावून आम्ही या भौतिक जगतात उतरलं पाहिजे. तर हे भौतिक विषय जे आहेत हे विषय आम्हाला चिकटणार नाहीत. सदोदित त्याचं आवरण आमच्यावर पाहिजे भक्तीचं. ते भक्तीचं जर आवरण असेल सदोदित तर मात्र हे कुठचेच भौतिक विषय आम्हाला चिकटणार नाहीत आणि कमल पुष्पाप्रमाणे आम्ही त्याच्यात राहून सुद्धा त्याचा आम्हाला संसर्ग होणार नाही. हा खूप महत्वाचा मुद्दा इथे सांगितलेला आहे. आणि मग ह्या तिन्ही सूत्रातून सांगितलेले जे प्रतिबंध आहेत, तर मग हे त्याच्यामुळे होतं काय? ह्याच्यामुळे तुमच्यामध्ये षड्रिपू निर्माण होतात आणि मग दंभ दर्प हे सगळं येतो आणि तो प्रयत्नपूर्वक टाळायला पाहिजे. म्हणून पुढच्या सूत्रात ते असं सांगतायत की अभिमान दंभ आदिकम त्याज्यम. कारण का होत आहे की हे जे काही सांगितलेले आहेत तीन अडथळे, या अडथळ्यातून निर्माण काय होतं तर आम्हाला षड्रिपू निर्माण होतात. आम्हाला एकतर राग येतो, आम्हाला एकतर असूया निर्माण होते, आम्हाला एकतर इच्छा निर्माण होते, कामना निर्माण होते, क्रोध निर्माण होतो. हे सगळं या तीन प्रकारातून होतं. आणि म्हणून नारदांनी सांगितलंय की या भौतिक गोष्टी तुम्हाला आकर्षित करतील, परंतु ह्याच्यातून निर्माण काय होणार तर षड्रिपू निर्माण होणार आहेत. आणि हे षड्रिपू तुम्हाला तुमच्या भक्तीपासून परावृत्त करणार आहेत.
आणि म्हणून या जे अवगुण आहेत या अवगुणांचा त्यागच केला पाहिजे. हे मनाचे दोष आहेत, दुर्गुण आहेत हे. आणि अशा पद्धतीने जर का हे दुर्गुण आम्ही घेतले, जर का आमच्या अंगाला, आमच्या मनाला, आमच्या बुद्धीला जर का भक्तीचा तेल लावलं नाही आम्ही आणि या भौतिक जगतामध्ये आम्ही उतरलेलो आहोत, तर हे भौतिक विषय आम्हाला येऊन चिकटणार आहे. पण आमची भक्तीचा जर का लेप लावून आम्ही उतरलो तर हे भौतिक विषय जे आहे हे चिकटणार नाहीत आम्हाला. आणि त्यामुळे आमच्या व्यक्तिमत्वाची नासडी होणार नाही. कारण शेवट असे असतं की व्यक्तिमत्वाची नासाडी झाली की तुम्ही भक्ती मार्गामध्ये कंगाल झालात असं समजा. आणि भगवंतानी सुद्धा भगवद्गीतेमध्ये याच 6 षड्रिपूंना आसुरी संपत म्हटलेलं आहे. दंभो दर्पोभिमानश्च क्रोधो पारुष्यमेवच अज्ञानमच्या बिजातस्य पार्थ संपदम आसुरीम. तर हे जे आसुरी संपद आहे ही मात्र टाळलीच गेली पाहिजे. आणि मग ह्याच्यासाठी काय करायचं आहे? नारदांनी पुढच्या सूत्रात सांगितलेलं आहे की हे जेव्हा निर्माण होतात, दंभदर्प येणार आहेत. कारण की हे येणार नाही असं होणार नाहीये, हे येणारच आहेत तुम्हाला. कारण असं आहे की तुम्ही भौतिक जगतामध्ये वावरताय आणि भौतिक जगतात वावरल्यामुळे तुम्हाला हे येणार आहेत. तर मग नारद काय सांगतायत, याच्यावर उपाय काय आहे? तर नारद असं सांगतायत की याच्यावर उपाय एकच आहे की तुमचं परत तेच तदर्पिता अखिल आचार सन, सर्व आचार अर्पण केल्यानंतर देखील, सगळे अर्पण केले पण आम्ही अजून पराभक्तीला पोचलेलो नाहीये. त्यामुळे हे जरी सगळे अर्पण केले तुम्ही सगळे आचार, तरी देखील जर का हे सगळे स्वभाव दोष अवशिष्ट राहतील तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्या गुणदोषांना सुद्धा भगवंताकडे समर्पित करा. म्हणजे जे काही षड्रिपू निर्माण होत आहे, कारण माझी वाटचाल आहे ही वाटचाल गौणी भक्तीची चालू आहे आणि गौणी भक्तीमध्ये मी या भौतिक जगतात वावरतोय आणि या भौतिक जगतात वावरत असताना माझ्यावर जी काही संकट येतील त्याने मी दुःखी कष्टी होणार आहे. मी दुःखी कष्टी होणार आहे, त्याच्यामुळे माझ्यामध्ये षड्रिपू निर्माण होणारच आहे. आता त्यांचं म्हणणं असं आहे की षड्रिपू निर्माण झाल्यानंतर परत परत ते सांगतायत की तुमची सगळी जी काही कर्म आहेत ही त्याला अर्पण करा. अखिल सर्व आचार अर्पण केल्यानंतर सुद्धा जरी तुमच्यामध्ये दोष वगैरे निर्माण झाला, तुमच्यामध्ये क्रोध लोभ जर निर्माण झाले, तर त्यांचं म्हणणं असं आहे की ते देखील भगवंताला अर्पण करा. ते भगवंताला अर्पण करा म्हणजे कसे करा अर्पण? फार सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळेला तुम्ही एक लक्षात घ्या की हा सगळा जो आहे ना, सगळा खेळ हा त्या भगवंताचा आहे. एवढं एक कायम स्वरूपी मनात लक्षात ठेवा की जे जे काही होत आहे हे त्या भगवंताचं होत आहे. मी मागच्या वेळेला तुम्हाला उदाहरण दिलं होतं, कार आणि कारचा ड्रायव्हर, कारचा मालक. कार चालत असते, ती बिघडली तर तो मालक बघतो. तसंच जे काही आहे, मी कार आहे, ही कार चालवणारा जो मालक आहे तो भगवंत आहे. हा भाव जर का आम्ही कायम ठेवला तर आम्हाला षड्रिपू जरी आले तरी आम्ही तिथे बसतो, तो भगवंत काढेल माझे ते षड्रिपू. आणि म्हणून नारदांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही त्याला फक्त अर्पण केलं पाहिजे सगळं. मग हा क्रोध सुद्धा त्याला अर्पण करा. त्याच्याचमुळे मी बघतोय, त्याच्याचमुळे मी चालतोय, त्याच्याचमुळे मी बोलतोय, त्याच्याचमुळे मी हाताने काम करतोय. कोण मालक आहे? मी मालक आहे का तो मालक आहे? ते चैतन्य जे आहे ना, त्याच्यामुळे हे सगळं होत आहे. डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसार काम करीतो, विश्रांती ती घ्यावया, घेतो झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची कृपा. हा प्रकार जो आहे हा कायम लक्षात ठेवायचा आहे तुम्ही की जे जे काही चाललंय हे त्याच्या कृपेने चाललेलं आहे. आणि म्हणून त्यांनी असं सांगितलंय की तोच जर का मालक असेल तर त्यालाच अर्पण करा ना. गाडी चालते ती गाडी स्वतःसाठी नाही चालत, गाडी मालकासाठी चालते. तसंच हे शरीर चालतंय ना, हे त्या भगवंतासाठी चाललं पाहिजे. मग त्याच्यामध्ये जर का क्रोध आला तर तो भगवंतालाच अर्पण करा. थोडक्यात त्याचं उदात्तीकरण करा तुम्ही. फार सुंदर यांनी सांगितलं एकनाथ महाराजांनी एका ह्याच्यात, काम असावा ईश्वर भजनी, कळलं की नाही, लोभ असावा प्रसाद करणी आणि क्रोध असावा इंद्रिय दमनी. एकनाथ महाराजांनी फार सुंदर सांगितलं, तुमच्यामध्ये काम क्रोध आले ना त्याचं उदात्तीकरण करा. त्याचं उदात्तीकरण असं करा की क्रोध आला इंद्रिय दमनी, इंद्रियांना शिक्षा करा तुम्ही. असा कसा तू जातोस तिकडे, असा कसा त्या ह्याच्यात भौतिक गोष्टींकडे तुझं लक्ष जात आहे, शिक्षा करा त्याला, पनिशमेंट द्या त्याला. कळलं की नाही. लोभ आहे ना, लोभाला सांगा अरे लोभ आहे ना प्रसादाच्या मागे लागतो, त्याचा लोभ ठेव. आणि काम आहे
कामना आहे तुझ्यामुळे, मग ते ईश्वर भजनी कामना करतील. या पद्धतीने जर का आम्ही उदात्तीकरण करत गेलो तर आम्ही त्याच्या जवळ जाऊ. हे काम क्रोध येणार आहे, त्याचं फक्त उदात्तीकरण करायचं आहे, बाकी काहीच करायचं नाही आपल्याला. हे राहणारच आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आणि हे सगळे राहणार आहेत. यांनी असं सांगितलंय, तुकाराम महाराजांनी पण एका ह्याच्यात खूप सुंदर सांगितलं की हे पंच ज्ञानेंद्रिय आहेत तुमची, पंच विषय आहेत बाहेर. मग पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच विषय दोन्ही आहेत. मग लोक म्हणतात की मग आम्ही त्याच्याकडे लागणार नाही तर काय करणार, काय करायचं अशा वेळेला आम्ही. त्यावेळेला तुकाराम महाराज असं सांगतात की अरे येड्या, हे पंच ज्ञानेंद्रिय तुला आहेत, पंच विषयात तसा भगवंत पण आहे ना, मग पंच विषयाकडे कशाला जातोय. तुझे ज्ञानेंद्रिय, तुझी ज्ञानेंद्रिय तिकडे वळव ना. तू डोळ्याने भगवंताचं रूप बघ, तू कानाने भगवंताचं भजन ऐक. कळलं की नाही. हे करणं सगळं, हे न करता तू पंच ज्ञानेंद्रियांच्या विषयांकडे का जातोयस. तू एक हे असतो, शूरवीर दाखवतो स्वतःला, गावात मोठा हे मारत असतो की मी असा असा शूर आहे, हे आहे ते आहे वगैरे वगैरे. आणि एक दिवस येतो प्रसंग युद्धाचा, लोक बसवतात त्याला घोड्यावर, एका हातात ढाल देतात, एका हातात तलवार देतात, म्हणजे जात अजून जायला. तर त्याने काय सांगावं, तो शूरवीर नसतो, त्याने काय सांगावं, अरे तुम्ही माझे 2 हात बांधून ठेवले, एकात तलवार दिली, एकात ढाल दिली, आता मी झुंजणार कसा म्हणे. त्याच्यावरच त्यांनी तुकाराम महाराजांनी एक अभंग केलेला आहे, ढाल तलवारे गुंतले हे कर, म्हणे मी झुंजार झुंजू कैसे. अस्वनी उपाय म्हणी तो अपाय, म्हणे हाय हाय काय करू. अरे तुला ते जे ढाल तलवार दिली आहे त्यांनीच तर युद्ध करायचं आहे. आणि तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, मूर्ख नेणे वर्म संत चरण. संत चरणाकडे जाऊन त्याचं मर्म समजत नाही हा मूर्ख माणूस, हा स्वतः परब्रह्म आहे. तशाच पद्धतीने हे 5 ज्ञानेंद्रिय तुम्हाला दिलेली आहेत. आणि तुम्ही म्हणताय की 5 ज्ञानेंद्रिय दिली आहेत, तर मग कसं काय, ते तर 5 विषयांकडे जाणार आमच्या ज्ञानेंद्रियांच्या. अरे पण त्याच ज्ञानेंद्रियांचा उपयोग इकडे पण कर ना तू. त्याच्यासाठी तुला देह दिलाय. देह कशासाठी दिलाय, भगवंताची सेवा करण्यासाठी देह दिलाय. हे भौतिक जग उपभोगण्यासाठी देह नाहीये तुझा. कारण हा जो उपभोगत बसलास ना, तर संचितामध्ये परत परत तुझी साठवण होणारच आहे, ती कुठे जाणार नाहीये तुझी. आणि असं करत करत दरवेळेला जन्म मरणाचे फेरे चालूच राहणार आहेत तुझे. परंतु याच देहाचा जर तू उपयोग केलास, याच पंच ज्ञानेंद्रियांचा तू जर का भगवंतासाठी उपयोग केलास, तर हे संचित कमी होईल ना तुझं. नाही तर संचित वाढत जाईल. संचित वाढवायचं नाही, आम्हाला कमी करायचंय, त्याच्यासाठी हा देह दिलाय. त्याच्यासाठी तुम्हाला योग्य अशा परिस्थितीत त्यांनी जन्माला घातलाय. तुमची संचित कमी कशी होतील त्या पद्धतीने तुम्हाला तुमचे माता पिता मिळालेले आहे. मग त्याचा उपयोग कर ना. त्याचा उपयोग न करता आम्ही नुसतंच याचं म्हटलं की अरे पंच ज्ञानेंद्रिय आहेत आणि पंच विषय आहेत, तर आम्ही त्याचा उपयोग नाही घ्यायचा, तर काय करायचं. त्याच्यासाठी जन्म नाहीये. आणि त्याच्यासाठी जर जन्म असेल तर अनंत करोडो जन्म असेच जातील दुःखाच्या खाईत लोटलेले. शाश्वत सुख तुम्हाला कधीच मिळणार नाही. ती शाश्वत शांती जी आहे ती तुम्हाला कधीच मिळणार नाही. ही जर मिळवायची असेल तर याच पंचज्ञानेंद्रियांचा, याच शरीराचा उपयोग हा त्याच्यासाठी केला पाहिजे. आणि म्हणून एकनाथ महाराजांनी तेच सांगितलं की तुम्हाला त्याच्या कृपेने हा जन्म मिळालाय. नाहीतर काय किडे मकोडे पशु पक्षी काही झाला असतात तुम्ही, पण त्यांनी कृपा करून तुम्हाला इकडे घातलाय. तर इथे जर घातला असेल तर त्याचा उपयोग करा. ये नरदेहीचे कारणे सच्चिदानंद पदवी घेणे, ऐसा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. एकनाथानंदी खूप सुंदर सांगितलंय की ये नरदेहीचे निकार, हा नरदेह तुम्हाला दिलेला आहे, त्यांनी कृपा करून तुम्हाला दिलेला आहे. आणि काय याची ही आहे, सच्चिदानंद पदवी घेणे. क्षमता काय आहे त्याची, या नरदेहाची सच्चिदानंदाची पदवी घेणं. ऐसा अधिकार नारायणी कृपा, असं हे तुमचा अधिकार आहे तुम्हाला हा. परंतु त्या अधिकाराच्या साठी तुम्हाला तशा पद्धतीने वर्तन केलं पाहिजे. हे शरीर आहे, या शरीराचा उपयोग करून या शरीरातली जी येरझरा आहे ना, जन्म मरणाचा फेरा हा घालवायचा आहे. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येरझारे चिरापडे. ज्ञानदेव महाराजांनी सांगितलं की या शरीराच्या माध्यमातून या शरीरातलं जाणं येणं बंद करायचं आहे. किंबहुना येरझारे चिरापडे, ही जी काही गुहा आहे जन्म मरणाची, या गुहेवर चिरा पडू दे, दगड बसवून टाक, ती बंद कर कायमची.
या शरीराच्या माध्यमातून. काट्याने काटा काढतात ना, तसं आहे हे शरीर दिलेलं आहे. या शरीराच्याच माध्यमातून या शरीरातलं जे जाणं येणं आहे ते बंद करायचं आहे आपल्याला. किती सुंदर रीतीने आम्हाला सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये हे सगळं सार रूपाने आलंय आणि म्हणून त्याला सूत्र म्हटलेलं आहे की कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय कसा टाकता येईल हा त्यांनी सांगितलेला आहे. आणि म्हणून याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की हा सगळा जो प्रकार करायचा आहे, हा सगळा प्रकार आपल्याला इथे करायचा आहे, या शरीराच्या माध्यमातून करायचा आहे. पळून नाही द्यायचंय कुठे, याच संसारात राहून करायचं आहे. तुमचं वर्णाश्रमाप्रमाणे जी काही कामं आली आहेत ती कामं करता करताच तुम्हाला भक्ती साधना करायची आहे. कुठेही पळून जायचं नाहीये. इथे तुम्हाला सुख दुःख येतील, तुमचा प्रतिष्ठा पणाला लागेल, तुमचं धन पणाला लागेल, ते जरी लागलं तरी देखील ते देखील त्याला अर्पण करायचं आहे. तुमची सगळी कर्म त्याला अर्पण करायची आहे. तर त्या भक्ती मार्गात तुम्ही हळूहळू पुढे जाणार आहात, नाहीतर कठीण आहे. तुम्ही याच गोत्यावळ्यात राहत जाल आणि या विशेष सर्कल मधून बाहेरच येणार नाही तुम्ही. हा संदेश त्यांनी दिलेला आहे. आणि मग असं जर का असेल तर मग भक्ती जी करायची, आपण शेवटच्या सूत्राकडे येतोय खरं सांगायचं तर आता. कळलं की नाही, की ही जर भक्ती करायची तर ही कशी भक्ती करायची? प्रेमच आहे सगळं. मी म्हटलं तसं भक्ती म्हणजे प्रेम, भक्ती म्हणजे विश्वास, भक्ती म्हणजे शरणागती. मग या तिन्ही गोष्टी फक्त त्याची अभिव्यक्ती वेगवेगळी आहे, एवढंच काय ते आहे. जसा ज्याचा नैसर्गिक कल त्या याच्याप्रमाणे तो ती भक्ती करतो. आणि म्हणून ती जी अभिव्यक्ती आहे त्या अनंत असू शकतात, कारण व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतो आपण. पण त्या सगळ्यांना एकत्र करून नारदांनी असं सांगितलेलं आहे की साधारणपणे ढोबळमानाने 11 प्रकारच्या भक्ती आपण करू शकतो. त्या प्रत्येक भक्तीमध्ये प्रेम आहे, त्या प्रत्येक भक्तीमध्ये शरणागती आहे, त्या प्रत्येक भक्तीमध्ये श्रद्धा आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांनी हे प्रकार जे आहेत, भक्ती प्रेम प्रकट करतो म्हणजे कितीही काही झालं ती भक्तीच आहे, परंतु ती फक्त त्याची अभिव्यक्ती वेगवेगळ्या अंगानी होत असते, एवढंच ते सांगतायत. काय सांगतायत त्यांनी? गुण महात्माशक्ती, रूपाशक्ती, पूजाशक्ती, स्मरणाशक्ती, दास्याशक्ती, सख्याशक्ती, कांताशक्ती, वात्सल्याशक्ती, आत्मनिवेदनाशक्ती, तन्मयाशक्ती, परमविरहाशक्ती रूपा एकदा अपि एकादश. हा प्रकार एक असूनही 11 प्रकारचा आहे. एकच आहे प्रकार, भक्तीच आहे, प्रेमच आहे, श्रद्धाच आहे, शरणागतीच आहे, परंतु ती वेगवेगळ्या 11 पद्धतीने अभिव्यक्त होत असते प्रत्येक भक्ताच्या त्याच्या त्याच्या नैसर्गिक कलाप्रमाणे. गुणमहात्म्य शक्ती. गुणमहात्म्य शक्ती म्हणजे काय? गुणगान करण्याची आवड. भगवंताचं गुणगान करण्याची आवड असते कोणाला, की त्याचं सतत त्याच्या वैभवाचं गुणगान करावं, त्याच्या याचं गुणगान करावं, त्याने हे जे काही विश्व निर्माण केलेलं आहे याच्याबद्दल अचंबित होऊन हा कसा अगाध ज्ञानाचा माणूस आहे याच्याबद्दल चर्चा करावी. आणि अशा पद्धतीने जर का केलं, भगवंताचं गुण विशेष जर का सगळ्यांना सांगत चुकले तर ती पण एक भक्तीच आहे. सदोदित त्याचं गुणगान गाणं हीच भक्ती आहे मुळे. आणि ही भक्ती नारद आणि शुकदेव यांनी अवलंबिली होती आणि ते या मार्गाने पुढे गेलेले आहेत, या मार्गाने भक्तीला पोचलेले आहेत. रूपाशक्ती, त्याच्या रूपावरच भाळून, त्या रूपावरच त्याच्यावरती रूपासंबंधीची ओढ असते आपल्याला. किती सुंदर मनोहर रूप आहे. कृष्णाची रूप आपण बघतो आणि देव्हारा वगैरे सजवल्यावर तर किती सुंदर दिसतो. माझी प्रवचनं असतात त्या याच्यात दत्त मंदिरामध्ये, किती वेळेला असं वाटतं की बस फक्त त्या मूर्तीकडे बघत बसावं, इतकं सुंदर आहे. अशीच ओढ आहे, तीच आसक्ती. ही आसक्ती जर असेल तर तुम्ही त्याच्यातच गुरफटून जाता, त्याच्या त्या सौंदर्यावर, त्याच्या त्या रूपावरच भाळून जाता तुम्ही. आणि ही जी आहेत, हे मिथिल देशातली जी लोक आहेत त्यांनी या पद्धतीने भक्ती केलेली होती, किंवा दंडकारण्यातले जे ऋषी आहेत त्यांनी या पद्धतीने भक्ती केली होती आणि ते पराभक्तीला पोचलेले होते. त्यानंतर आहे ती पूजाशक्ती. पूजाशक्ती याचा अर्थ काय आहे की पूजा अर्चा. काही लोकांना ही आवड असते, खूप आसक्ती असते की अतिशय सुंदर रीतीने देव पाण्यात ठेवावे, त्याचं त्यांना धुवावं, पुसावं, अतिशय सुंदर रीतीने गोंजारावं, मग त्यांना
हळद कुंकू अक्षत सगळं लावावं, मग निरांजन उदबत्ती लावावी, नैवेद्य दाखवावा, सगळी पूजा करावी, त्याच्यात त्याच्यात त्यांना आनंद असतो. ही पूजा सक्ती. भरताने काय केलं होतं, पादुका घेऊन आला आणि तिथे त्यांनी ती पूजाच केलेली आहे त्याची दिवसभर. आणि त्याच्याच त्या पादुका सुद्धा तो सिंहासनावर नाही बसला, त्या पादुका सिंहासनावर ठेवल्या आणि त्याची पूजा केली आहे त्यांनी. कारण की भगवंताबद्दलचं ते अतीव प्रेम आहे की त्याची सतत पूजा करावी बस. त्यामुळे पूजाशक्ती हाही एक आहे वेगळा विषय. स्मरणशक्ती, कथा कीर्तन ऐकण्याची आणि ती सगळी कथा कीर्तन आपल्या स्मृतीत ठेवण्याची, ती पण एक प्रकारची आसक्ती आहे. ती आसक्ती म्हणजे पण भक्तीच आहे. एक लक्षात घ्या, स्मरणशक्ती प्रल्हाद आणि ध्रुव हे ह्याच्याने स्मरणशक्तीने पुढे गेलेले आहेत. सदोदित त्यांची कथा कीर्तन ऐकत होते, सदोदित त्याची स्मृती याच्यात ठेवलेली होती त्यांनी. 24 तास अखंड त्यांच्या स्मृतीत असायचे ते. त्यानंतर मग दास्यासक्ती, मी त्याचा दास आहे, ही भावना उत्कटतेने आली की त्याच्याबद्दलचं प्रेम निर्माण होतं, त्याच्याबद्दल ती शरणागती निर्माण होते, त्याच्याबद्दलचं श्रद्धा निर्माण होते आणि मग ती दास्या भक्ती उदयन्मुख होते आणि त्याच्यातून ती भक्ती होते. मी त्याचा दास आहे या भावनेतून केलेली जी भक्ती आहे ती दास्या भक्ती आहे. हनुमंताचं उदाहरण आहे त्याच्यासाठी. हनुमंतांनी पूर्णपणे दास आहे, मी रामाचा दास आहे, या ह्यानी रामाची भक्ती केलेली होती. सख्यासक्ती, मित्राचं प्रेम फार वेगळं असतं. मित्राला आपण सगळं सांगतो, काही सोडत नाही. एखाद्या आपल्या बायकोला किंवा नवऱ्याला सांगणार नाही, परंतु आपण मित्राला सगळं सांगतो. सख्यासक्ती आहे की नाही, माझा तो सखा आहे, माझा तो मित्र आहे, त्या मित्राला मी सगळं सांगेन माझं जे काही आहे ते. आणि त्याच्याबद्दलचं अतीव प्रेम आणि त्याच्यावरती प्रचंड विश्वास मित्रावर असतो आपला. तसाच तो भगवंतावर जर का ठेवला आपण तर ती सख्यासक्ती होते. अर्जुन हे त्याचं उदाहरण आहे खरं सांगायचं तर. सुदामा हे दुसरं उदाहरण आहे त्याचं. सुदामा आणि अर्जुन हे सख्यासक्तीने पुढे गेलेले आहेत आणि त्यांनी या पद्धतीने भक्ती केलेली आहे आणि ते पराकोटीला पोहोचलेले आहेत. कांतासक्ती, कांतासक्ती म्हणजे तर काय, त्याच्यावरती अलोट असं पत्नी म्हणून केलेलं प्रेम, की मी त्याची पत्नी आहे या भावनेने केलेलं प्रेम आहे ते. आणि त्या पत्नी म्हणून सुद्धा त्याच्यात प्रेम आलं, त्याच्यामध्ये श्रद्धा आली, त्याच्यामध्ये शरणागती आली. या सगळ्या याच्यामध्ये या 3 गोष्टी अनुस्यूतच आहेत. एक जरी त्यातली कमी पडली तरी देखील ती भक्ती होणार नाही. एक लक्षात घ्या, कृष्णाच्या अष्टनायिका होत्या. या अष्टनायिका त्या कांतासक्तीनीच पुढे जाऊन, त्या भक्तीने पुढे जाऊन त्या पराभक्तीला पोहोचलेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांनी तिथे देखील तेच केलेलं आहे. कांतासक्ती, वात्सल्यासक्ती. वात्सल्य माझा तो हे आहे, बाळ आहे माझं ते, या भावनेने वात्सल्यापोटी केलेली जी भक्ती आहे, जशी कौसल्यनी देवकीनी यशोदेनी केली त्या पद्धतीने जर का भक्ती केली. त्यांना माहित नव्हतं का की भगवंत कोण आहे तो. त्याला तर हिला तर लहानपणीच त्यांनी आ केल्यानंतर लोणी खाल्लं का दाखव म्हणून आ केल्यावर तिला अख्खं ब्रह्मांड त्याच्या तोंडात दिसलेलं होतं कृष्णाच्या. तिला माहिती होतं की हा परब्रह्म आहे, परंतु ती जी भक्ती, ते जे प्रेम आहे ते कसं उफाळून आलं तर वात्सल्याच्या रूपाने उफाळून आलं. कोणाचं दास्याच्या रूपाने उफाळून येईल, कोणाचं मित्राच्या याने उफाळून येईल. प्रेम येणं महत्वाचं आहे. यांना वात्सल्य निर्माण झालं, त्यांना माहिती होतं की हा भगवंत आहे, पण तरी देखील त्यांचं जे प्रेम उफाळून आलं ते प्रेम वात्सल्यापोटी उफाळून आलेलं. त्याच्याबद्दल वात्सल्य होतं ते. आणि म्हणून ती सुद्धा एक भक्तीचाच वेगळा प्रकार आहे तो. आत्मनिवेदन. आत्मनिवेदन म्हणजे सर्वस्व अर्पण करणं. अशी भक्ती होऊ शकते की माझं जे काही आहे ते संपूर्णपणे मी त्याला सर्वस्व अर्पावे, शेवटी प्राण तोही वेचावा. देवाच्या सख्यत्वासाठी तुटाव्या प्रियजनांच्या गाठी सर्वस्व अर्पावे, शेवटी प्राण तोही वेचावा. या पद्धतीने जी भक्ती होते ती आत्मनिवेदन भक्ती असते. हनुमंताचंच परत उदाहरण आपल्याला घेता येईल लागेल तर इथे, ही आत्मनिवेदन भक्ती आहे. आणि त्याच्यानंतर जी आहे ती तन्मयासक्ती, अतिशय तन्मय एकरूप होऊन जाणं. सदोदित मी आणि भगवंत वेगळा नाहीये या भावनेने जगणं, त्याच्याबद्दलच्या अतीव प्रेमामध्ये
नंतर त्याच्याशीच एकरूप होणं आणि त्या एकरूपतेचा अनुभव घेणं, त्या पराभक्तीचा अनुभव घेणं, हे कशातून निर्माण होतं? तर सदोदित तो आणि मी वेगळे नाही ही भावना जागृत असते आणि ही तन्मयता त्याच्यामध्ये लागते. आणि त्या याच्यासाठी म्हणून याज्ञवल्क, सनत कुमार वगैरे ही सगळी लोक जी आहेत ही त्याच्यातून पुढे गेलेली आहेत. आणि शेवटची जी आहे ती परमविरहासक्ती. विरहाने सुद्धा माणूस भक्ती रूपात जाऊ शकतो, भक्तीच्या उत्कट अवस्थेत पोहोचू शकतो. या सगळ्या गोपी त्याच्याप्रमाणे कृष्ण जेव्हा सोडून गेला आहे, वृंदावन सोडून गेला, त्यावेळेला या सगळ्या परम विरहात होत्या आणि त्या विरहातूनच त्यांचं भक्तिप्रेम उफाळून आलं. आणि तो गेल्यानंतर त्या विरहातून जे प्रेम निर्माण आलं, त्या विरहाच्या प्रेमातच त्यांनी स्वतःला अर्पण केलं होतं स्वतःला. आणि त्या अत्युच्च अशा भक्तीला पोचलेल्या होत्या, पराभक्तीला पोचलेल्या होत्या. ढोबळ मनाने नारदांनी ह्या 11 भक्ती सांगितलेल्या आहेत की तुमच्या मनामध्ये कशा पद्धतीचे भाव आहेत भगवंताबद्दल, त्या भावाला तुम्ही वृद्धिंगत करा. आणि त्या भावाला वृद्धिंगत केल्यानंतर बघा की तो जो भाव आहे त्या भावामध्ये या 3 गोष्टी आहेत की नाही. प्रेम आहे की नाही, श्रद्धा आहे की नाही, शरणागती आहे की नाही. कळलं की नाही? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून नारदांनी सांगितलंय की ह्या प्रकारात कुठच्याही प्रकारात तुम्ही, किंबहुना अजून अनंत प्रकार असतील, त्यांनी ढोबळ मनाने हे 11 प्रकार आपल्याला सांगितलेले आहेत. आणि ह्या 11 प्रकाराच्या भक्तीतून माणूस शेवटी पराभक्तीला जाऊन पोचतो. या सगळ्या ज्या भक्ती आहेत, या सगळ्या भक्ती सुरुवात असते ती गौणी भक्तीने असते, परंतु सातत्य जर ठेवलं तुम्ही तर तुम्ही तेच हळूहळू हळू करत पराभक्तीला पोहोचण्याची शक्यता आहे. आणि म्हणून नारदांनी सांगितलेलं आहे की अगदी गौणी भक्तीतला गौण जो प्रकार आहे, निम्नस्तरीय जो प्रकार आहे, तो म्हणजे तामसिक भक्ती आहे. ती म्हणजे अर्थार्थी भक्ती आहे की भौतिक गोष्टींसाठीच मी हे करतोय, परंतु तिथे सुद्धा त्याचं थोडंसं प्रेम आहे भगवंतावर, तिथे सुद्धा त्याला थोडीशी श्रद्धा आहे भगवंतावर, तिथे सुद्धा त्याला थोडंसं हे म्हणता येईल आपल्याला काय, शरणागती आहे तिथे. या तिन्ही गोष्टी आहेत. जरी त्याचा उद्देश अर्थार्थी असला, जरी त्याचा उद्देश भौतिक गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी असला, कारण तो भौतिक गोष्टींच्या बाबतीत समाधानी नाहीये, असमाधानी आहे. तो जरी असला तरी नारद म्हणतात की हा देखील भक्तच आहे. आणि अशा पद्धतीने जेव्हा तो भक्ती करतो तेव्हा तो भगवंतच त्याला मदत करतो आणि हळूहळू तो त्या तामसिक भक्तीतून त्याला राजसिक भक्तीकडे घेऊन जातो. आपल्याला काहीच नाही करावं लागत. म्हणून ही भक्ती जी आहे ही भक्ती अतिशय सोपी आहे. हा जो मार्ग आहे भक्ती मार्ग, हा सोपा का आहे? तर तुमच्याकडे फक्त प्रेम आहेच, ते आणायचं नाहीये कुठून. फक्त त्यातलं काही जरी प्रेम थोडस तुम्ही अगदी स्वार्थापोटी का होईना तुम्ही थोडंसं प्रेम त्याच्याकडे वळवलं की मग बाकीचं काम तो करतो. आणि म्हणून ही सर्वात सोपी आणि सुलभ अशी मार्गक्रमण आहे त्या भगवंताकडे पोहोचण्याचा. ज्ञान मार्ग, कर्म मार्ग किंवा ध्यान मार्ग याच्यापेक्षा हा का सर्वात सोपा आहे? त्याचं कारण असं असतं की ह्याच्यासाठी तुम्हाला काही मिळवावं लागत नाही, तुम्ही घेऊनच आलेला असता प्रेम. फक्त ते प्रेम इकडे वळवायचं आहे. आणि तेही अगदी निम्नस्तरीय प्रेम जरी पोचलं तरी देखील तो त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढतो. अगदीच काही प्रेम नसेल तर तो मात्र नाही जात माणूस. म्हणजे मी चोरी करीन, दरोडेखोरी करीन, मी काळी जादू करीन, सगळं करीन आणि माझा काही कोणावर विश्वास वगैरे नाही तर तो तसाच खितपत पडेल. परंतु काही दरोडेखोर असतात की नाही हे जे मला मिळालंय ना हे त्या देवीच्या ह्याच्यामुळे मला मिळालंय. तेवढी जरी जर तुमची भक्ती केलीत, तेवढं जरी तुम्ही प्रेम दाखवलं, तेवढी श्रद्धा ठेवलीत, शरणागती पत्करलीत, तरी मग बाकीचं भगवंत बघतोय. इतका तो परम प्रेमळ आहे की तुम्ही त्या वाईट गोष्टींसाठी सुद्धा जरी त्याच्याकडे गेलात आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने गेलात तर तो तुम्हाला त्या गर्तेतून बाहेर काढतो, त्या दलदलीतून तो बाहेर काढतो तुम्हाला. हळूहळू हळू बाहेर काढत तो तुम्हाला जिज्ञासू भक्त करतो. आणि मग तिथूनही जेव्हा तुम्ही त्याच्यात रममाण होता तेव्हा तो हळूहळू तुम्हाला तिकडे आर्त भक्ताकडे घेऊन जातो. आणि आर्त भक्ती जेव्हा पराकोटीला पोचते तेव्हा कधीतरी केव्हा तरी तो तुम्हाला पराभक्तीची झलक दाखवतो. फक्त मुद्दा असतो की आम्ही एकदाच फक्त त्याच्याकडे जायला पाहिजे. आम्ही
आम्ही तेही जात नाही, इतके आम्ही नतद्रष्ट असतो. या भक्ती मार्गासाठी अनंत लोकांनी अनंत गोष्टी केलेल्या आहेत आणि आम्हाला सांगून ठेवलेलं आहे की अरे एवढंच करा, तुम्ही खूप करू नका, बाकीचं सगळं तो करेल. तो एवढा परम दयाळू आहे की तुम्हाला काही करायची गरज नाही, तुम्ही थोडंसं प्रेम आहे त्याच्याकडे द्या, बाकी सगळं तो बघेल. तुमची निष्ठा पाहिजे फक्त, बाकी काही नको. या निष्ठेमध्ये कुठेही तडा नाही जाता कामा, त्या शरणागतीकडे दे कुठेही तडा नाही जाता कामा. तेवढं जर केलं तर बाकी त्या तमोतून रजतून सत्वाकडे तोच घेऊन जाईल तुम्हाला. तुम्ही त्याची काळजी करू नका, पण एकदा तरी त्याच्याकडे जा. तुमच्या अगदी भौतिक गोष्टींच्या याच्यासाठी जरी गेलात तरी देखील त्याच्याकडे मनमोकळेपणाने जा, अतिशय प्रेमाने जा. तो तुम्हाला ते भौतिक गोष्टी तर देईलच, परंतु हळूहळू तुम्हाला त्या भौतिक गोष्टीबद्दल वैराग्यही तोच निर्माण करेल आणि नंतर मग हळूहळू तो तुम्हाला त्या तामसिक भक्तीतून राजसिक भक्तीकडे घेऊन जाईल. आम्ही तेवढंही जर केलं नाही तर या नरदेहाचा उपयोग काय? हा नरदेह जो मिळालेला आहे, हा नरदेह त्याच्या प्राप्तीसाठी मिळालाय, त्याला प्राप्त करून घेण्यासाठी आम्हाला मिळालेला आहे. आणि आम्ही जर का त्या नरदेहाचा उपयोग नाही केला आणि आयुष्य अख्खं त्याला विचारलंच नाही आम्ही, तर आम्ही किती नतद्रष्ट असू हे लक्षात घ्या तुम्ही. आपण इथे थांबूया. आपण 10 प्रवचनं याच्यावर केलेली आहे. भक्तीचा अतिशय सोपा असा मार्ग नारदांनी या भक्ती सूत्रामध्ये आपल्याला सांगितलेला आहे आणि म्हणूनच या भक्तीत अखंड आपण नाहून निघालोय. आशा करूया की या 10 दिवसाचं आपलं हे जे काही आपण यज्ञ केलाय, ज्ञानयज्ञ, या यज्ञातून थोडा तरी आपण सगळेजण त्या भगवंताच्या जवळ जाऊ. एकदा का जवळ गेलो, मनापासून जवळ गेलो, मनापासून त्याच्यावर प्रेम केलं, मनापासून शरणागत झालो त्याला, मनापासून त्याच्यावरती समजा श्रद्धा ठेवली, तर बाकीचं सगळं काम तो करणार आहे. आपल्याला नाही करावं लागत, आपल्याला फक्त एकदा जायचंय त्याच्याकडे. या प्रवचन मालिकेतून आपण एवढं जरी साध्य केलं तरी देखील माझ्या हाताने ही प्रवचन मालिका जी आहे ही कृतार्थ झाली असं मी म्हणेन. आपण आज इथेच थांबतोय. हरिओम. खूपच छान. आणि जे सगळे 11 भक्तीचे प्रकार सांगितले, कळले, नवविधा भक्ती माहिती होती, नारद भक्ती सूत्रातले 11 भक्तीचे प्रकार कळले. जरी सगळीकडे सारखेपणा असला तरी थोडासा वेगळेपणा सगळीकडे असतो आणि हे वैविध्य जे आहे तेच आपण त्यातच रंगून जायचं आहे. भक्तीमध्ये त्यात रंगून जाता येतं. म्हणून जनाबाई म्हणतात, जनी नामयाची रंगली कीर्तनी, तेथे चक्रपाणी धाव घे. तर चक्रपाणी तिथे धाव घेतोच जेव्हा आपण रंगून जातो ह्या सगळ्या रंगांमध्ये. नारदांनी 11 रंग सांगितले भक्तीचे. नवविधा भक्ती आपल्याला माहिती आहे, 9 रंग आहेत. जरी सारखे तरी त्याच्या छटा वेगवेगळ्या असतात. या रंगांमध्ये आपण रंगून जायचंय. आणि आता नारद भक्ती सूत्राची ही प्रवचनमाला आता जरी थांबली असली तरी आपली अनुपम भक्तीची वारी चालूच राहणार आहे. पुढल्या गुरुवारी आपण भेटणार आहोत 11वी दिंडी घेऊन. माधुरी बापट आणि मी स्वतः असे 2 अभंग आम्ही सादर करणार आहोत. मी गेल्या वेळेचाच नाम तुझे चांगले हा अभंग सादर करेन आणि सादर करेन नाही त्याच्यावर निरूपण करेन. आणि माधुरी बापट ही वेदशास्त्र प्रमाणे हा हरिपाठातला अभंग घेणार आहे. तर सर्वांनी यावं, ऐकावं, श्रवण भक्ती कीर्तन रंगात रंगून जावं, गुणविशेषात आपण रंगून जावं, अशी ही वारी. आता आपण इथे आजच्या दिंडीची सांगता करूया ज्या ज्या ठिकाणी म्हणून. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. भरोनी सद्भावाची अंजुली, मिया ओविया फुले मोकळी. अर्पिली अंघ्री उगुली विश्वरूपाच्या, ये शरीरी चिये माती, मेळवीन तये क्षिती.
जेथे श्री चरण उभे ठाकती आराध्याचे, कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।